या सगळ्या मुद्द्यावर म्हणजे संजय दिना पाटील यांनी जो भाषेचा, पत्रकारांना केलेल्या शिवीगाळीचा, दिलेल्या धमक्यांच्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला चर्चा करायची आहे. ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांच्याशी, आणि त्याच्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. अर्थातच दोघांचंही स्वागत. अतिशय कटू मुद्दा आहे आणि या कटू मुद्द्यावर आज बोलायला तुम्ही दोघंही आहात. शिवसेनेकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला किशोरी पेडणेकर अपेक्षित आहेत. बघूया त्या येत आहेत का. पण शायनाजी, माझा पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे. अर्थात एका दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनासाठी आज तुम्हाला प्रश्न विचारला जातोय, जबाबदार धरलं जात आहे. पण एका खासदाराचं हे वर्तन एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही पहिल्यांदा सहन केलं असतं का? बघा, एक मुंबईकर, एक सर्वसामान्य माणूस, आणि हे सोडा की संजय दिना पाटील खासदार आहे की नाही, नक्कीच त्यांना संयम दाखवायचं होतं. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्टीकरण केलं, त्यांनी मोठेपण दाखवलं आणि स्वयं सांगितलं की कधी पण मीडिया असो किंवा कोणी त्याच्यावरती असं प्रस्तुत नाही व्हायचं. काय आहे ह्याच्या पाठी, जे मीडियाने त्यांचे घरी गेले, कोण बिमार होते, कोणाचा इलाज चालू आहे, ते सगळं आम्ही नंतर बघू. परंतु मला नक्कीच हे म्हणायचं आहे, आमचे नेत्यांनी फॉरवर्ड बॅटिंग केलं, पुढे येऊन त्यांनी स्पष्टीकरण केलं, माफी मागितलं. दर दिवशी सकाळी जेव्हा संजय राऊत अश्लील शब्दांचा वापर करतात, गाली गलोच, तिथे उबाटा सेना आणि उद्धव ठाकरे साहेब काय करतात? फक्त चुप्पी. मला विचारायचं आहे, तुम्ही जे अश्लील शब्दांचा वापर केला महिलांसाठी सोशल मीडियावरती, तिथे AK-47 घेऊन, असं की तुम्ही मुंबईचे डॉन आहे, आणि तुमचे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे एकदम चूप. आज हे परिस्थिती आहे की हे झालं, हा चूक झाली, परंतु आमचे नेता, शायनाजी, हा प्रश्न विचारल्यावर शिवसेनेचा प्रत्येक नेता हा संजय राऊतांवर येणार हे आम्हाला कल्पना आहे. संजय राऊतांनी वेळोवेळी वापरलेल्या शब्दांचा, दिलेल्या शिव्यांचा एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी या नात्याने अनेकांनी निषेध केलाय. तसाच मीडियानेही त्याचा निषेध केलेला आहे, त्याला बीप लावण्याची काळजी घेतलेली आहे. पण वारंवार संजय दिना पाटलांना ठेवायचं झाकून आणि संजय राऊतांकडे सतत निर्देश करत राहायचं, ही शिवसेना नेत्यांचं दिवसभर सुरू आहे. तुम्ही संजय दिना पाटलांवर केव्हा बोलणार आहात? बघा, दोन व्यक्ती जे भांडण करतात किंवा एक खासदारनी काय सांगितलं, काय आहे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट, त्याच्यावरती मी नाही बोलणार. परंतु माझं पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाने जे ठरवलं आणि बोलले ते नक्कीच खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यतामध्ये कुठे पण हे तोडफोड, अश्लील शब्दांचा वापर जगाच नाही. परंतु दर सकाळी जेव्हा संजय राऊत महिलांना शिवाय देतात, खासदारला शिवाय देतात, आणि त्यानंतर हे प्रस्तुत करतात की ते आहे मुंबईचे डॉन, सोशल मीडियावरती बघा त्यांचे AK-47, तिथे त्यांचं नेतृत्व म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब एकदा पण एक प्रतिक्रिया सुद्धा नाही. मी सर्वप्रथमच सांगितलं की सुरुवात होते जेव्हा तुम्ही इंट्रोस्पेक्शन करतात, आणि इंट्रोस्पेक्शनची आवश्यकता आहे, कारण जेव्हा तुम्ही इंट्रोस्पेक्शन केलं तर तुम्ही पुढे जाऊन परिवर्तन घेऊन येणार. आणि हे आम्हाला कल्पना आहे, आपल्यालाही एक अतिशय मोठा वारसा लाभलाय. नाना